हाय हॅलो नमस्कार। मी आपल्या सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आहे हरितालिका। तर आज हरतालिकेची पूजा आम्ही कशी केली आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा। आमच्या दोघींची पण आम्ही हरतालिकेची पूजा इथे खालीच केली आहे, आमच्या अगदी विहिरीच्या समोरच। तर बघा कशी झाली आहे ती, आणि दाखवते तुम्हाला हरितालिका आमची कशी आहे। ती छान निघालेली आहे। तो व्हिडिओ पण मी टाकला आहे चॅनलवरती, तो पण बघा। माझ्या सर्व मैत्रिणींना हरितालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। तर हे बघा, मी असं छान उंबरट्याला मस्त हळदीचं लेपन केलेलं आहे आणि अशी छान सुंदर रांगोळीसुद्धा काढलेली आहे। तर आपल्याकडे असे काही सणवार असले की तुम्ही नक्की हळदीचं लेपन करा उंबरठ्याला, खूप फायदा मिळेल तुम्हाला। आणि आता आम्ही चाललेलो आहे खाली आमच्या विहिरीजवळ हरितालिकेची पूजा करायला। तर आधी आम्ही तिथे पूर्ण गौर अशी धुवून घेतो, त्यानंतरच आम्ही पूजा करतो। तिथेच पिंड वगैरे काढणार आहोत। तर चला बघा आम्ही कशी पूजा केली ते, आणि मी सोबतच तुम्हाला हरितालिकेच्या व्रताची गोष्टसुद्धा सांगणार आहे, कहाणी। स्त्री वर्गाने आपले निर्णय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या कथा भारतीय पुराणात आहेत। स्त्री सबलीकरण या अनेक कथातून रुजविलेला आहे। मग ती कथा श्रीकृष्ण रुक्मिणीची विवाहाची असो वा उमाशंकर विवाहाची। स्त्रियांसाठी हा आदर्श आपले उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नासोबत भक्ती हा एक मार्ग आहे। त्यासाठीच आजचे हरितालिका पूजा व्रत आहे। पर्वतराज कन्या पार्वतीचा विवाह नारदाच्या सल्ल्याने वडिलांनी विष्णूंशी ठरविला, पण पार्वतीने मात्र शंकराशी विवाह करण्याचा निर्धार केला। तेव्हा पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी तप आरंभले। हे हरितालिका व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करतात। माता पार्वती उपवास करून ती शिवलिंगावर निसर्गातील पत्री गोळा करून वाहू लागली। हेच ते आज हरितालिका व्रत, ज्यामुळे पार्वती मातेला महादेव प्राप्त झाले। पौराणिक कथांचा उद्देश निसर्ग सहवास घडावा, त्याचे महत्त्व कळावे हा आहे। पूजेतील या सर्व पत्री म्हणजे औषधी वनस्पती आहेत, जसे बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कन्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्रा, जाई, मरवा, बकुळ, अशोक इत्यादी वृक्ष वनस्पतींचे या पूजेनिमित्त जतन होते। नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी, महत्त्व पटावे हा पण या पूजेचा उद्देश। प्रत्येक कन्येला जीवनात मनोवांछित असा योग्य वर मिळावा, तसेच प्राप्त पतीसह संसार सुखाचा व्हावा असे वाटते। आज म्हणूनच सर्व महिला देवांचा देव महादेव आणि पार्वती मातेचे पूजन हरितालिकेला करतात। पूजेत जे काही निसर्गाने दिले आहे तेच फुले, पत्री, फळे त्याला अर्पण करतात, उपवास करतात। भोळे शंकर हा मोठा आधार महिलांना, मग पती या परमेश्वरासोबतच त्यांना शंकराचेही आशीर्वाद हवेत। त्या सदैव त्याचीच ओढ राहो, त्याचेच नाव मुखी राहो ही इच्छा बाळगतात। त्यामुळेच त्यांचे भाग्य उजळणार ही खात्री असते। एकदा माता पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावरती बसले होते। तेव्हा माता पार्वतीने शंकर भगवानांना प्रश्न केला की देवा, सर्वात चांगले व्रत कोणते आणि कोणत्या पुण्यामुळे मी आपली पत्नी झाले हे मला सांगा। तर महादेव म्हणाले, जसे ग्रहामध्ये श्रेष्ठ सूर्य, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिका व्रत हे श्रेष्ठ आहे। भगवान शंकर पार्वतीला म्हणतात, जे तू पूर्वजन्मी केले होते ते व्रत हरितालिका व्रतच होते, आणि त्याच हरितालिका व्रताच्या पुण्यामुळे तुला मी प्राप्त झालो, आणि तेच हरितालिका व्रत आपण महिला अगदी प्राचीन काळापासून करीत आहोत। आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुलीसुद्धा हे हरितालिकेचे व्रत करीत असतात। तर इथे तुम्ही बघू शकता आमची छान अशी पूजा सुरू आहे। तर वाळूची अशी छान पिंड काढून घेतली आम्ही, आणि आता सर्व पूजा झालेली आहे। बाकीची पूजा आम्ही आतमध्ये गौरीला स्थापन केल्यानंतर करणार आहोत। बेलपत्री वगैरे वरतीच वाहणार आहोत आम्ही आतमध्ये नेल्यावरती। तर आमच्या इकडे अशी पूजा करतात। तर तुमच्याकडे कशी करतात ते मला नक्की सांगा। तर आमच्या दोघींची पण अशी पूजा छान संपन्न झालेली आहे।
आता मी तुम्हाला त्याची स्थापना कशी करायची ते दाखविणार आहे। तर सगळ्यात आधी थोडे तांदूळ घ्यायचे आणि ते जिथे आपण परडी ठेवणार आहोत तिथे थोडे तांदूळ ठेवायचे, त्यावर गंध अक्षदा टाकायच्या आणि त्यावरतीच परडी ठेवायची। आता मी कलशामध्ये नागवेलीची पानं टाकली आहे आणि दिवा लावलेला आहे। हा दिवा अखंड असतो आमच्याकडे नारळाचा कलश नसतो, आम्ही हा दिवाच असतो आमच्याकडे। तर तो लावून घेतला। त्यानंतर गणपतीची पूजा करून घेणार आहोत। विड्याची 2 पानं ठेवून त्यावरती सुपारी म्हणून गणपतीची पूजा करणार आहोत। ही आमच्या गार्डनमध्ये पत्री आहे, 16 आहे, 5 प्रकारचे आहेत आणि आता हे देवीला वाहणार आहोत। आता मी देवींची ओटी भरणार आहे। इथे आमची यथासांग पूजा झालेली आहे आणि आमच्याकडे फुलोरा असतो, तर केळाचा फुलोरा असतो, तर तेच बांधण्याचं काम सुरू आहे आता। जय देव जय देव जय देव चरणीच्या घागर। आणि ही आहे आमची रोजची देवपूजा आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा, गौरी विसर्जनाच्या दिवशीचा आणि गणेश चतुर्थीचा। तर अशी छान गणपतीची रांगोळी काढून घेतलेली आहे दारामध्ये। तर आता गौरी विसर्जनाची वेळ आलेली आहे। गौरी आल्यामुळं घर कसं भरल्यासारखं वाटत होतं। तर आता आम्ही गौरीला शेवळ्या आणि दुधाचा नैवेद्य केलेला आहे आणि त्यानंतर दिवा द्यावा लागतो देवीला सोबत। माहेरा आली आहे ती, तर आता ती सासरी जाणार आहे, तर तिला कणकीचा दिवा लावून द्यावा लागतो घरून। आम्ही घरीच विसर्जन करणार आहोत विहिरीवरती। खाली एका टबमध्ये असं पाणी आम्ही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये विसर्जन करणार आहोत। विसर्जन झाल्यानंतर थोडी गौर घरी घेऊन यायची। त्यानंतर ती गौर पहिल्यांदा गणपतीला व्हायची, त्यानंतर शंकराच्या पिंडीला व्हायची। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत। टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी।